साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। सफाई कामगारांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा नुकसान भरपाईचा धनादेश महापौरांच्या उपस्थितीत देण्यात आला। ड्रेनेजमधील चेंबरमध्ये उतरून काम करत असताना विषारी वायूमुळे मरण पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सोमवारी महापौर कार्यालयात 5 सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा नुकसान भरपाईचा धनादेश महापौर श्रीकांचना यन्नम, आयुक्त पी शिवशंकर, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत देण्यात आला। मिळालेल्या धनादेशाचा उपयोग हा योग्य पद्धतीने करावा। महापालिका आयुक्तांनी याचा पाठपुरावा करून धनादेशाचे वाटप केल्याचे महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सांगितलं। नेता तसेच विरोधी पक्षनेते आयुक्त साहेब, पीएचई साहेब, कामगार नेते जानराव साहेब, सर्व बंधू आणि बहिणी आज या ठिकाणी ड्रेनेजमध्ये चेंबरमध्ये उतरून काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांच्या काम करत असताना जे मयत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबांसाठी महापालिकेच्या वतीने शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येकी 10 लाख मदत त्यांना देण्यात येत आहे। त्या आयुक्त साहेबांनी ते पाठपुरावा करून त्यांना लवकर मंजूर दिल्याबद्दल आयुक्तांचंही अभिनंदन करते। तसेच सर्व माता भगिनी त्या 10 लाखाचे तुम्ही एक चांगलं नियोजन तुम्ही करावं, जेणेकरून तुम्हाला या महापालिकेचे तुम्हाला आधार म्हणून दिलेलं आहे, ते आधार म्हणून तुम्ही चांगलं नियोजन करून ते चांगल्या पद्धतीने तुम्ही या मदतचा स्वीकार करावा। उशिरा का होईना आयुक्त महापौर यांनी मरण पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना धनादेशाचे वाटप केलं। अशाच पद्धतीने आयुक्त महापौरांनी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी बोलताना दिली। आणि जर असा अपघात झाल्यानंतर जर ती संस्था ती लोक जर मागे राहत नसतील तर काम करणाऱ्याला कुठलाही ताकद मिळत नाही, हुरूप राहत नाही। कारण कुणासाठी काम करायचं? पोलीस खाता असू दे, जर लोकांची सेवा करत असताना ते शहीद झाले तर त्यांच्या मागे राहिलं पाहिजे। ज्या पद्धतीने हेही लोक अहोरात्र जी काम कोण करू शकत नाही, अत्यंत म्हणजे घाणीचं काम असलेलं ते काम करणं, त्याला त्यांनी सन्मान समजून ते काम करतात, त्यांची रोजीरोटी आहे। आणि ते करत असताना जर तुम्ही म्हणलात, कारण का तुम्ही बघितला जिथं आपण उतरू शकत नाही, ज्या बघू शकत नाही अशा परिस्थितीत त्यांना उतरून काम करावं लागतं, अतिशय वाईट परिस्थिती। आणि तुम्ही जे म्हणलात ते जे गॅस असते, ज्या पद्धतीने ड्रेनेज मधून मोठ्या प्रमाणामध्ये विषारू वायू असा येतो की जेणेकरून एखाद्या 5 मिनिटांमध्ये त्यांचा जीव जात असेल, अशा पद्धतीने अपघात होऊन याच्या आधी सुद्धा खूप कर्मचारी महापालिकेचे काम करत असताना दगावले। त्यांच्या पाठीमागे आयुक्त साहेब, महापौर थोडं देर आहे पण दुरुस्त आहे। आपण आज 10 लाखाचा धनादेश देतात, काही लोकांना आपण सेवेत सुद्धा घेतलेल्या त्यांच्या वारसांना एक आमच्या भगिनी राहिलेले आहे सेवेत घेण्यासाठी। मी आयुक्त साहेबांना विनंती करतो, आपण सर्वांना सातत्यानं महापौर तुम्ही न्याय देताय, त्यांचे मिस्टर या काम करत असताना सेवेत दगावलेत, तुम्ही सहानुभूतीपूर्वक, कारण त्या घराला एक माणूस गेल्यानंतर काय अपघात झाल्यानंतर ते घर कोलॅप्स होत आहे, तर त्या लोकांना तुम्ही सेवेत समाविष्ट करून घ्या। की आपण एवढा मोठा कारभार करत असताना एकाच 2 माणूस आपल्याकडे काम असू नसो त्यांना समाविष्ट करून घ्या, कारण आपली जबाबदारी येते। ज्या लोकांनी आपल्या सेवेत असताना आपल्यासाठी काम केलं, आपली त्यांची सेवा करणं, त्यांच्या मागे उभं राहणं ही जबाबदारी आहे। मी महापौरांचं खरोखर मनापासून आयुक्तांचं धन्यवाद देतो की एक चांगला धनादेश म्हणजे 10 लाख रुपये ही रक्कम खूप मोठी आहे। ही रक्कम तुम्ही पण नीट सांभाळून काम करा, कारण पैसे आले म्हणून उधळून जाण्यापेक्षा तुमच्या काही गरजा आहेत, त्या गरजा, राहिलेली कामं आणि तुमचा आयुष्यभरचा उदरनिर्वाह या रकमेवर झाला पाहिजे। नाहीतर रक्कम आली 8 दिवसात संपली असं न होता त्याचा उपयोग तुमच्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत व्हावा, याच्यासाठी तुम्ही त्याचा विनियोग करावा। आणि या कार्यक्रमासाठी सर्वजण इथे उपस्थित आहेत, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आहे। दूषित गटारीमध्ये मरण पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना महापालिकेमध्ये कामाला घेण्यात आलेले आहे, परंतु यामधील मरण पावलेल्या सुरवसे या कर्मचाऱ्याच्या वारसाला अद्याप कामावर घेण्यात आले नाही। त्यांना कामावर घेण्यात यावे अशी मागणी कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव यांनी केली। विशेष अधिकारी यांच्यातर्फे आपलं जे 10 लाखाचं या विधवा बायांना देण्यात येत आहे, यामध्ये यापैकी सगळ्याच्या नवरे मयत झालेले आहेत। आणि ते मयत झाल्यानंतर आम्ही विशेष करून बनसोडे, सर्वोदे आणि त्याचबरोबर गायकवाड हे ज्या ठिकाणी मयत झाले त्या ठिकाणी आम्ही स्वतः हजर होतो। आणि जोपर्यंत या लोकांच्या विधवांना ताबडतोबीने नोकरीत घेतलं पाहिजे तोपर्यंत प्रयत्न हलू देणार नाही, अशा पद्धतीची भूमिका घेतल्यानंतर सर्वांनाच
कामावरती घेण्यात आलं. परंतु एकच मात्र आपल्याकडं अर्जुन सुरवशे नावाचा कर्मचारी होता. तो मात्र कंत्राटी कामगार होता आणि तो पूर्वी महापालिकेतच होता, पण गैरहजर राहिल्यामुळे त्याला काढलेलं होतं. पण त्याच्या पत्नीला मात्र अद्याप सेवेत घेतलेलं नाही. मी आजच्या या प्रसंगी सर्वच वरिष्ठांना विनंती करतो, आपण सगळ्यांनाच दिलेला आहे न्याय, हा सुद्धा आपण एक प्रकारचा त्यांना मदतीचा आधार देऊन त्यांना उभारी देण्याचं काम करत आहोत. तेव्हा सुरवशेच्या पत्नीला मात्र किंवा त्यांच्या घरातून कोणाला तरी एकाला त्याच पद्धतीनं कंत्राटीत घ्या, रोजंदारीत घ्या, कसं घ्या त्यावेळेस, पण एकाला तिथं कर्मचाऱ्यांच्या घरात एकाला कामावर घ्यावं अशा पद्धतीची मी विनंती करतो. कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात आले आहे. येत्या काळामध्ये मरण पावलेल्या सुरवसे या कर्मचाऱ्याच्या वारसाला नियमानुसार कामावर घेण्याचे मी प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली. आणि अशा प्रकारचं वेगळ्या पेंडिंग असलेल्या विषयाबद्दल चर्चा होत होता आणि त्यानंतर पण त्यामध्ये पण असा पेंडिंग आहे म्हणून पण त्यांनी सांगितलं. त्यानंतर तो कशामध्ये पेंडिंग आहे एकदा आम्ही HODच्या बैठकीमध्ये पण सर्वांच्या अधिकाऱ्यांच्या आम्ही मीटिंग घेऊन कशामध्ये पेंडिंग आहे, काय काय काम करत आहे, तो टास्क किंवा प्रकाराने निकाली काढण्यासाठी तो सर्व हे वेळोवेळी झाला पाहिजे. म्हणून आम्ही जो सेवा करत असताना महानगरपालिकेमध्ये इतकी कष्टाचं काम करत असताना सेवा करत असताना त्यांच्यातील दुर्घटना घडली, त्यांचा साथ द्यायला पाहिजे आणि जो नियमानुसार आहे सुप्रीम कोर्टने पण सांगितलं त्याप्रमाणे द्यायला पाहिजे. म्हणून जो त्यांना प्रकरण पास करण्यासाठी वेळोवेळी आम्ही सूचना दिल्या, त्याप्रमाणे आधी उशिरा झाला मग थोडं हे करण्यासाठी आम्ही सर्व अधिकाऱ्यांच्या आणि विभागांच्या पण माध्यमातून तो आज झालेले आणि महापौरच्या असताना त्यांच्या हस्तातून आम्ही त्यांना देतो आणि नांदवानी सांगितलं काही एक कर्मचाऱ्यांचा झाला म्हणून तो पण आम्ही GABचा आतापर्यंत विषय आला नव्हता, समोर आला नव्हता, तो पण एकदा काय झाला कसं झालेलं एकदा चौकशी करून पुढे पण त्यांना नियमानुसार बसून कसं आम्ही घेऊ शकतो तो पण आम्ही चर्चा करू. यापुढे पण सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा दृष्टिकोनातून आम्ही वेगळ्या इन्स्ट्रुमेंट्स खरेदी करून त्यांना द्यायच्या 24 तारखेमध्ये आल्यानंतर सुरू झाला, तो पण त्यांच्या माध्यमातून म्हणजे त्यांच्या सुरक्षा पण होणार आणि काम पण व्यवस्थित होतील. त्याप्रमाणे आम्ही नियोजन केलेले, त्याप्रमाणे त्या सर्व लोकांना त्या इन्स्ट्रुमेंट्स यूज करायचं ट्रेनिंग पण प्रशिक्षण पण आम्ही दिलेले. त्यांच्या माध्यमातून आणखी आधुनिक पद्धतीमध्ये आणि जीवितहानी होणार नाही त्या दृष्टिकोनातून पुढे काम होतील तसं आम्ही सर्व नियोजन ठरलेले आणि यापुढे पण असं होतील असं मी पाहिजे. यावेळी सभागृह नेते शिवानंद पाटील, कृती समितीचे अध्यक्ष अशोक जानराव, सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी, बाले मंडपू आदी उपस्थित होते.